गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग्स. गाईज गुड मॉर्निंग. आता गाईज मस्त आपण उठलेलो आहे आणि मस्त आता फ्रेश वगैरे झालेले नाही का. आणि ॲक्च्युली इथलं जे कॉलेज वगैरे जे काय आहे ना ते पण आता चालू झालेलं आहे. बट आपण सर्वात पहिले जाऊ कुठेतरी बाहेर जाऊन मस्त जेवण वगैरे करू. आपला गडी तर मस्त आता पेपर वाचायला लागला आहे. जेव्हा अभ्यास करायचं वय होतं तेव्हा तर अभ्यास नाही केला गाईज, बट आता पेपर वाचतोय नाही का. तर चला गाईज जाऊ बाहेर. अजून ते सर पण नाही आलेले ॲक्च्युली. सर कधी येतील आपल्याला पण नाही माहिती आहे. बट आपण जाऊ मस्त थोडासा नाश्ता वगैरे करू आणि मग त्यानंतर आपलं जे काही काम आहे इकडचं ते काम करू. गाईज तुम्ही लोकेशन बघू शकता, एक नंबर लोकेशन नाही का. ॲक्च्युली खतरनाक विषय गाईज. हे बघा ती जी बिल्डिंग आहे ना गाईज ते ॲक्च्युली ते कॉलेज आहे आणि हे जे आहे हे पण कॉलेज आहे ॲक्च्युली. जाऊ दे, अजून खूप काही दाखवायचं आहे गाईज तुम्हाला. आज आहे आपला डे 2 म्हणजे दुसरा दिवस आहे आपला. तर दुसरा दिवसभरात पण काय होणार आहे काय नाही. इथं स्ट्रक्चर बघा काय भारी बनवलेलं आहे. हे बघा खाली पण नंदुरबार विषय आहे गाईज डायरेक्ट. म्हणजे नंदुरबार बस स्टँड आहे ना तिथं आहे ना. आता आपण तिकडे जाणार आहे नाश्ता करण्यासाठी. आता आपण मस्त तिथं नाश्ता वगैरे करू, कारण थोडं पोटाला खाऊन घेतलं ना टेन्शन नाही राहणार गाईज. राम भैया बराबर बांध के मारेंगे गाईज पावडा बघा केवढासा आहे. एवढासा पावडा आहे भाज्यावानी नाही का. सो गाईज आता आपला मस्त नाश्ता वगैरे झालेला आहे इथं. आणि इथं फर्स्ट टाइम आपण बघितलेलं आहे गाईज एवढासाच पावडा आहे. म्हणजे आपण जे भजे खातो का घरी एवढाचा पावडा आहे. काहीतरी नवीन युनिक काहीतरी भेटलं नाही खायला. हेच जर आपल्या नाशिकमध्ये जर किंवा दुसरीकडे जर कुठं चालू केलं ना तर माणसाचा धंदा पण खूप चालत जो कोणी टाकल तो. कारण हे एवढासा पावडा हा फक्त नंदुरबारमध्येच आहे. आणि ॲक्च्युली आपण त्यांना विचारलं ते म्हणे हे फक्त नंदुरबार. काहीच आता आपण आहे ना ॲक्च्युली या शाळेचं काम नाही करणार आहे. सर्वात पहिले ना गाईच आता आपण दुसऱ्या शाळेत चाललोय जिथं आपल्याला काही फायर एक्सटिंग्विशर आहे नवीन ते लावायचे. तर सर्वात पहिले आता आपण तिथे जाऊ. आता आपण निघालोय आपल्या प्रवासाला आणि काहीच आता आपल्या म्हणजे एका स्कूलचं काम वगैरे पण झालेलंच आहे. आता आपण नेक्स्ट लोकेशनला चाललेलो आहे, नेक्स्ट स्कूलमध्ये नाही का. आणि इकडं वातावरण एवढं भारी लागलेलं आहे ना म्हणजे नाशिकमध्ये असं बघायला भेटेल का नाही हे पण सांगता येत नाही बघा. म्हणजे असं वातावरण जे आहे हे फक्त नंदुरबार सिटीमध्ये किंवा नंदुरबार भागात आहे. तर गाईस तुम्ही पण एकदा या नक्कीच, फक्त इथं फिरण्यासाठी. फायनली आता आपण आलेलो आहे आपल्या लोकेशनला आणि दिस इज बसंती आणि दिस इज आपले फायर एक्सटिंग्विशर. ॲक्च्युली अजून स्टुडंट काही आले नाही कारण अजून त्यांच्या सुट्ट्याच नाही संपल्या. बट आता आपण काय करू, हे जे काही फायर एक्सटिंग्विशर आहे गाईज हे आपण चेकिंग वगैरे करून घेऊ आणि रिफिलिंग करू. चला. हे बघा आग लागल्यानंतर सर्वात पहिले काय करायचं. आता खूप लोक काय करते, आग लागली आहे सर्वात पहिले पाणी घेतील आणि ओततील. ही चुकी कधीच करायचं नाही. पेट्रोल, डिझेल, केरोसिन बाकी इतर काही अजून ज्वलनशील पदार्थ लिक्विड वाले. त्यानंतर सी 3rd नंबर हीट, फ्यूल, ऑक्सिजन. या 3 गोष्टी जेव्हा एकत्र होत्या, आपण ट्रँगल मध्ये दाखवलेले आहे सेंटरला फायर आणि तिन्ही कोपऱ्याला काय दाखवलं आहे हीट, फ्यूल, ऑक्सिजन. या तिन्हीतून एक पण गोष्ट जर नसली तर आग लागणार नाही. हो दिसतंय ना. आता हा जो फायर एक्सटिंग्विशर आहे ABC याचं नाव का दिलेलं आहे तुम्हाला मी क्लासिफिकेशन ऑफ फायर सांगितलं. A म्हणजे सॉलिड, B म्हणजे लिक्विड, C म्हणजे गॅस. म्हणजे या 3 प्रकार. पोझिशन राहायची पोझिशन आता एक पाय मागे एक पाय पुढे व्यवस्थित. तुला वजन पण हे झालं पाहिजे. ओके आता हे व्यवस्थित पकडून ठेव. आता प्रेस कर. ॲक्च्युली हे जे लोकेशन येतं ना आता आपण नेक्स्ट लोकेशनला आलो आहे बघा. इथं सायकली वगैरे खूप सारे
आणि काही ठिकाणी आहे स्टुडंट आणि काही ठिकाणी स्टुडंटच नाही का. आता हे लोकेशन जे आहे ना हे गुजरातमध्ये येतं आणि हे मुलींसाठी शाळा सायकल वगैरे आणलेले शाळेवाल्यांनी. आता बघू इथले पण फायर एक्सटिंग्विशर आपण चेकिंग वगैरे करून घेतलेले आहे. गाईज आता निघू आपण आपल्या नेक्स्ट लोकेशन. गाईज आता आपण ज्या स्कूलमध्ये आलेले आहे बघा, बघू शकते तुम्ही गाईज. ही पण जी स्कूल आहे ना गाईज ही पण गुजरातमध्येच येते नाही का. म्हणजे नंदुरबारमधून फुल असं समजा 50-50 100-100 किलोमीटरला आम्हाला जायचं आहे. आणि प्रत्येक ठिकाणी फायर एक्सटिंग्विशर लावायचे, काही ठिकाणी रिफिलिंग वगैरे करायचे, काही ठिकाणी नवीन पण लावायचे नाही का. आता हे बघा इथं नवीन लावलेलं एक, त्यानंतर गाईज तो 1 2, त्यानंतर हा 1 3, हा खाली 1 4. म्हणजे आत्तापर्यंत आपण गाईज एवढे फायर एक्सटिंग्विशर इथं लावले. तर चला आता बघू नेक्स्ट लोकेशन कोणतं आहे आपलं नाही का. आणि इथं म्हणजे शाळेसाठी असं केलं ना फुल म्हणजे नाही का असं शेती वगैरे पण करते बघा. आता इथं भात लावलेला होता याच्या अगोदर, हे बघा बघू शकते तुम्ही भाताचं. भात म्हणजे इथं शेती पण करते, शेती करून प्लस पोरांना तेच नॅचरल खाऊ घालते. आणि हे शाळेचं किचन आहे वाटतं इथे. म्हणजे चुलीवर जेवण बनवते नाही का इथं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर ग्रामीण भागात अजून पण मस्त चुलीवरचं जेवण भेटतं. एक नंबर विषय आहे बाई. ही शाळा आहे, हॉस्टेल आणि शाळा आहे नाही का. आणि एवढं मोठं ग्राउंड आहे, प्लस त्याच्यात तिकडं भात लावलेलं आहे त्यांनी शाळेवाल्यांनी. म्हणजे पोरांना जे आहे जेवण वगैरे खाण्यासाठी ते सगळं निसर्गाना मार्फतच देते. आणि तुमच्या भावानी बसंतीमध्ये मशीन आणलेली डायरेक्ट. सगळी मशीन पण सेट आपण बसंतीमध्येच केलेली आहे आपले. म्हणजे जागेवर इथं फायर एक्सटिंग्विशर रिफिलिंग करतो. आता नंदुरबारमध्ये आता म्हणजे कान्याकोपऱ्यातच आहे थोडंफार नाही, अजून 2 शाळेत जायचं आपल्याला. सो गाईज आपलं आजचं दिवसभरातलं जे काही काम होतं ते सगळं झालेलं आहे. आणि आपण रात्री ज्या लोकेशनला आलो होतो झोपायला आता परत तिकडंच आलेलो आहे. आणि इथले पण काही फायर एक्सटिंग्विशर होते गाईज. हे बघा हे एवढे 15 फायर एक्सटिंग्विशर होते. तर हे पण आपण रिफिलिंग करून घेतलेले गाईज. आता मी चाललेलो आहे झोपायला, कारण माझी अजिबात काहीच कॅपॅसिटी नाही ना बोलायची ना कशाची ना ब्लॉग बनायची. तर गाईज भेटू मग आता आपण आपल्या 3rd डेला. हा झाला आपला 2nd डे, कारण अजून उद्याचे दिवस पण काम आहे आपल्याला. आता बघू जर उद्या लवकर काम झालं गाईज आपलं तर आपण निघू संध्याकाळी, नाहीतर मग परवा सकाळी निघू. कॅपॅसिटी पाहिजे फक्त गाडी चालवायची माझी, बाकी काहीच नाही. चलो.